शेतकरी मित्रांनो, विनोद क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या. आज आपण एक विषय घेऊन आलो, त्यात तो म्हणजे सोयाबीन. विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वात जास्त पेरणी झालेलं क्षेत्र किंवा उत्पादन घेणारं वाण म्हणून सोयाबीनची शेतकरी निवड करतात. यात प्रामुख्याने हे लवकरात लवकर 3-3.5 महिन्यात येणारं पीक आहे. आणि त्यानंतर रब्बीला पण आपण दुसरं पीक घेऊ शकताय. त्यामुळे शेतकरी शक्यतो सध्या मराठवाड्यात आणि विदर्भात सोयाबीनची लागवड करत आहेत. त्यात वेगवेगळे वाहनं आहेत. महाबीजचे आहेत, एक 8-9 व्हरायटी आहेत. 3 महिन्यात निघणारे, 2.5 महिन्यात निघणारे किंवा 3.5-4 महिन्यात निघणारे, असे वेगवेगळ्या व्हरायटीची लागवड केली जाते. सोयाबीन पिकाची लागवड केल्यापासून आणि त्याची गुणवत्ता लक्षात घेऊन आज आपण सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी कोणती घेणार आहोत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तरी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रामुख्याने पेरणी केल्यापासून एक 15 ते 20 दिवस झाल्यानंतर सोयाबीनला पहिली कोळपणी किंवा डुबण केलं पाहिजे. डुबण केल्यानंतर 20 ते 25 दिवसांनी बरोबर पहिली फवारणी केली पाहिजे. त्यात आपण कोणते कीटकनाशक वापरले पाहिजेत, कोणते बुरशीनाशक वापरले पाहिजे याची आपण सर्व माहिती देणार आहोत. प्रामुख्याने पहिली फवारणी करताना शक्यतो बुरशीनाशकाचा वापर केला पाहिजे, कारण पेरणी केल्यापासून पिकामध्ये बुरशीची वाढ होण्याची शक्यता असते. त्यामुळे पहिल्या फवारणीमध्ये शक्यतो बुरशीनाशक वापरलंच पाहिजे. आणि त्यामध्ये शक्यतो फवारणीची वेळ सकाळी 12च्या आत आणि संध्याकाळी 4च्या नंतरच निवडायची आहे, कारण एका दिवस ऊन असू शकतं. आणि प्रामुख्याने त्यात आपण पहिला घटक घ्यायचा आहे 19-19-19-0. हा विद्राव्य खत आहेत. याचं प्रमाण जर पेरणी 18 इंच असेल तर ते थोडं प्रमाण कमी वापरायचं आहे, आणि पेरणी जर 22 इंच असेल तर त्याचं प्रमाण थोडं जास्त वापरायचं आहे. आणि त्यानंतर बुरशीनाशक UPLचं साप किंवा अदर कोणत्याही कंपनीचं वापरलं तर चालेल, पण शक्यतो बुरशीनाशक हे वापरलंच पाहिजे. त्यानंतर इमॅक्टिन बेंजेट 5% जे औषध आहे, यामध्ये इमॅक्टिन आणि सिजंटा कंपनीचे वेगवेगळे औषध आहेत. त्यामध्ये ते एक वापर करायचे कीटकनाशक. आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये सिजंटा कंपनीचं पण वापरू शकताय. औषध आहे टाटा बहार. हे एक टाटा कंपनीचं चांगल्या प्रकारचं टॉनिक सोयाबीनसाठी आहे, ते एक वापरलं पाहिजे. आणि सर्व ही 4 औषधं इमॅक्टिन बेंजेट 19-19-0, त्यानंतर टाटा बहार, त्यानंतर एक कोणतंही बुरशीनाशक UPLचं साप, अदरवाईज दुसऱ्या कंपनीचं कोणतंही, ही 4 औषधं एका बकेटमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची आहेत. आणि त्यानंतर एकरी 5 पंप होतील. STP पंपाने 5 आणि चार्जिंगच्या पंपाने 6 असं त्याचं नियोजन केलं पाहिजे. आणि शक्यतो पावसाळ्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता असल्यामुळे शक्यतो स्टिक्करचा वापर सगळ्यांनी करायचा आहे. स्टिक्करचा वापर केल्यामुळे काय होईल, औषध धुवून जाणार नाही. आणि त्यानंतर त्यासाठी प्रत्येक पंपासाठी स्वच्छ पाणी वापरलं पाहिजे. औषधे बकेटमध्ये चांगल्या प्रकारे मिसळतील याची काळजी घ्यायची आहे. आणि
योग्य ते प्रमाण निवडून प्रत्येक पंपाला ते वापरायचं आहे. आणि जर मोठ्या प्रमाणात वारं वाहत असेल तर शक्यतो फवारणी करण्याचं टाळायचं आहे. आणि फवारणी करताना योग्य प्रकारे पिकावर औषध पडेल हे सावधानता बाळगायची आहे. आणि जर थोडंफार वारा असेल तर तोंडाला रुमालाचा वापर करायचा आहे. योग्य प्रकारे पहिली फवारणी करायची आहे.